आता आपण आलेलो आहे सुपरस्टार रील स्टार धीरज गरुड. हे आपलं शेड आहे, हे चौकोनी जे तुम्हाला दिसतं स्क्वेअरमध्ये. मंडळी आता आमचं सरप्राईज आम्हाला अंगाशी आले असं वाटतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये सुरू वाइब्स. आता आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आम्ही जाणार आहे गावी आणि मम्मी पप्पांना सांगितलेलं नाही आहे आम्ही की आम्ही गावाला येतोय. ते सांगितलंय, फक्त सांगितलंय की नेक्स्ट डे येणार आहे. नेक्स्ट डे येणार आहे आणि आम्ही आत्ता चाललोय. आमची खूप धावपळ झाली. आमचं लॉगआउट दोघांचं पण 9 वाजता होतं. पटापट 8 वाजता केलं. पॅकिंग तर अशी केले ना, सिस्टम पॅक केलाय. जो सिस्टम आहे, माझा लॅपटॉप आहे, पूर्ण आमची सिस्टमला गेली. एक बॅग जी आहे आमची तुम्हाला दिसत असेल इथे जी आहे ब्लू कलरची, ती पूर्ण सिस्टमनं भरलेली आहे आणि बाकीची आहे ती नॉर्मल आपले सामान वगैरे आहेत, कपडे वगैरे दिवाळीचे. तर आता आपण तिकडे जाऊया आणि त्यांची रिॲक्शन कॅप्चर करूया. हो, आम्ही असं खूप थकलोय पण एक्साइटमेंट आहे. गावी चाललोय त्याची एक्साइटमेंट आहे आमच्या. आणि आज सकाळपासून म्हणजे ऋतुजाला आणि मलाही जरा लो फील होतं, एक कणकणी आल्यासारखं वाटतं, पण आम्ही एक्सायटेड आहे की आम्ही गावाला चाललो. सो लेट्स सी काय रिॲक्शन देत आहेत मम्मी पप्पा. चला मग भेटूया आपण उद्या सकाळी. आता आपली ट्रॅव्हल्स येईल, आपण त्याच्यामध्ये बसूया. चला बाय. मंडळी आता आमचं सरप्राईज आम्हाला अंगाशी आले असं वाटतं. अजून ट्रॅव्हल्सवाल्याने सोडलेलं नाही. 6:15 वाजले. 6 पर्यंत उठतात घरातले आणि आम्ही अजून इथंच आहे, पोहोचलोच नाही. आम्हाला वाटलं 6-6:30 पर्यंत पोहोचू आम्ही. बघूया किती लवकर. कारण की आपली 12 वाजता गाडी पनवेलमध्ये होती. त्यानं खूप टाइमपास केला. APMC मार्केट वगैरे फिरवलं. आपण पोचलेलो आहे आणि आता मम्मी पप्पांना सरप्राईज द्यायला हवं. राम आलो. तर आता आपण पोचलोय घरी. मम्मी पप्पांना सरप्राईज दिले. पप्पा सरप्राईज झाले. पप्पा तर उघडेच होते. आरामच उभा करून ठेवते. मम्मीनं दृष्ट काढले. दृष्ट लागते. रात्री तापच आला. हो, लय ताप आलेला दोघांना पण. दोघं पण तापलेलो. काय नाही, कणकणी आलेली. अगं मी सोनं त्याला सांगणार आहे, पप्पाने तुझा टी शर्ट घातलाय, मला दिलाय घाल म्हणून. हा उघडा पप्पा. थांबा, माझी मॅक्सी फाटलेली भिंत. वाव, नो छान आहे की राव. सगळं टाकलं त्याने मला. हा, त्याला कवर पण लावले. कवर स्किन लावले जरा. कुठलं आहे ते? OnePlus चालू करून देऊया आता पप्पासने. चार्जर बिर्जर असणार. माझा PC नीट आहे ना? बघा बघा. हाय, नीट आहे. चार्जर मात्र दणके झाले रे आता. तेव्हा लगेच 15 मिनिटात चार्ज होतो. वापरायचा आता, काढायचा वापरायला. बाजार पप्पा हे पण पप्पाने म्हणजे ते शॅम्पू आहे, लावला की लगेच केस काढायचे. व्हेरी नाईस. छान आहे, छान आहे. मला 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 किती दिवस झालं बघत होती तुझ्याकडे मी. आज
की माझं बाकी कुठं 4 अंडे आणले. तोंडाला लावायचे ते पप्पांच्या. मग मी आता घातले असते चपटी अंडी घातली. काय मधनं आले. माझ्या कंपनी खबर बनवायला छान आहे. पण आपल्या शेतातली केळी आणलेली आहे कच्ची. मागच्या वेळेस पण होते, घड होता एक काका, पण काही लोकांनी तो काढून घेऊन गेले. म्हणून पप्पानी यावेळेस जेव्हा केळी तयार झालेली दिसली तशीच घेऊन आले आणि आता पिकत घातलीत पप्पानी. एकदम नॅचरल पद्धतीने पिकत घातलीत. पावडर मधली केळी नाहीत बघा, आपल्या शेतातली केळी. ही जी परंपरा बघताय तुम्ही, ही आहे घर ओवाळायला जायची. दिवाळीमध्ये अशी घरं ओवाळायला जातात. तर आता ही पप्पा शेतात चाललोय आणि ही पोरगी बघा आंघोळ केले आणि नंगू बुंगू बसलेली आणि मग आम्ही कपडे घालते तरी अजिबात घालत नाहीये. तर आपण निघालेलो आहे मूळगावी. आता आपण तिथे शेतात ऊस लावायला आलेत. त्यांच्यासाठी आपण काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घेऊया. आता पप्पा कोल्ड्रिंक आणायला गेलेत, या बाजूच्या दुकानात नव्हतं. तर आता आपण ते कोल्ड्रिंक घेऊन शेतात जाणार आहोत आणि पुढचा ब्लॉग आपण तिथे कवर करू. रोडवर मला कवर करता येणार नाही कारण मी गाडी ड्राईव्ह करतो आहे आणि पप्पा मागे बसलेत. तो आता थोडा बहुत जेवढं येईल तेवढं मी कवर करेन. ऊस लावायचं चाललं आहे आणि हे जे तुम्ही ऊसाला कापायचं बघताय त्याला आमच्या इकडे कांड्या पाडणं म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो ऊसा 2 प्रकारे लावला जातो. एक त्याचे रोपण केलं जातं आणि दुसरं की अशा ऊसाच्या कांड्या पाडून ते लावायचं. ऊसाच्या कांड्या पाडताना हे ध्यान ठेवायचं असतं की हे जे तुम्हाला दिसतंय असे जे छोटे छोटे तुम्हाला हे दिसत आहेत, हे ह्याला डोळा म्हणतात आमच्याकडे. आणि तो डोळा तुटला नाही पाहिजे आणि बरोबर त्याचे असे काप झाले पाहिजेत की हा डोळा सावूत राहिला पाहिजे, कारण या डोळ्यातूनच ऊस परत उगवून येतो. तर एक अंड्या पाडण्याचं काम तसं बघायला गेलं तर अवघड आहे, कारण डोळा जपला पाहिजे ऊसाचा, त्यातूनच ऊस येतो. आणि हे जे बॅक साईडला तुम्ही बघताय हे जे कांड्या आपण टाकलेले आहेत त्या मुजवत येतात. हे तुम्ही जेवढे शेतात बघताय, गावात राहण्याचा हा फायदा असतो की आपली भावकी आणि बांधिलकी ही सगळी एक दुसऱ्याच्या शेतात कामाला येते. आता हे सगळे माझे चुलत भाव चुलते असे आहेत आणि हे मिळून एकजुटीने काम करतात. तर गावात आपल्याला हे बघायला भेटतं, जे की कॉर्पोरेटमध्ये असं नसतं. कॉर्पोरेटमध्ये एकमेकाचे पाय खेचायचे किंवा चुगल्या करायच्या अशा गोष्टी घडत असतात, पण इथे असं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामी येत असतो. चालतंय मग. हां एक खताचं पोतं आणायला चाललं आहे आणि पप्पा आता ते दारं धरतात. म्हणजे ऊस लावून झालेला आहे, जे मुजवून ठेवलेले आहेत कांड्या, त्यांना पाणी पाजायचं चाललं आहे. तर जे पाणी पाजायला सऱ्यांमध्ये पाणी सोडलं जातं त्याला दारं धरलं ना असं आमच्याकडे बोललं जातं. आता पप्पा ते काम करतात. मी एक खताचं पोतं आणायचं आहे, ते आणायला आता चाललेलो आहे. खूपच मेहनतीचं काम आहे. म्हणजे मी तर एवढं काय करत नाही आहे, पण नाही म्हटलं तरी फक्त थोडं वेळासाठी मी दारं धरलेली.
तर तेवढ्यामध्ये थकवा जाणवते मला. पाचट पडलेली दिसते. असाच ऊस होता जो आता कारखान्याला गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याची पाचट अशी पडलेली आहे. हा ऊस आहे. या ऊसांमधूनच बियाणं खरं तरी त्या खालच्या रानामध्ये लावलं जातं. आणि हे आपलं फार्म हाऊससारखं म्हणजे शेड बनवल्यासारखं आहे, जिथे आपले शेतीचे अवजारं वगैरे जे आहेत ते ठेवलेली आहेत. आणि ही आहे हळद. हळद जर तुम्हाला माहीत असेल, सांगलीची हळद फेमस आहे. तर हळदीचं जे पीक आहे ते असं दिसतं आणि हळद जी आहे ती खाली येते बुंड्यामध्ये. ते आपलं शेड आहे. हे चौकोनी जे तुम्हाला दिसतं स्क्वेअरमध्ये ते आपली विहीर आहे. ते पण आपण दाखवूया आता. हे आहे आपला मोटरचा पेटी. ही बंद करूया आपण. पप्पांनी सांगितले बंद करून जा जाताना. आहे पप्पांची गाडी, इथली गाडी. चला जाऊया आता, घेऊन येऊया. गावाला आलो आपण आणि खरवीज खाल्ला नाही असं होईल का? तर तुझ्या आता खरवीज बनवते. आणि हे बघा, हे कार्टून तुम्हाला माहीतच असेल. रोज रोज हे फोटो काढत असतो. हे झाडा सांगा त्याला फोटो मध्ये झाडा. तू हे घेतलंय तुझं माझं हे. पण मार्केटमध्ये आलो आहे, कडेगावच्या बाजारपेठेत आलो आहे. रांगोळी आणि दिवे घ्यायचे होते. ऋतुजा आणि मी आलो आहे. आता या काकांकडे आपण रांगोळीचं सामान घेतलेलं आहे. परत लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत. लक्ष्मी पूजनाचं सगळं सामान पण अवेलेबल आहे यांच्याकडे. तर ती घेतलेलं आहे. मी यांच्या दुकानाचं थोडं दर्शन करून दाखवतो तुम्हाला. पाकिटापासून जे रांगोळी, दिवे आणि इथं जर तुम्हाला दिसत असेल तर लक्ष्मी पूजनाचं पूर्ण सामान आहे त्याच्यामध्ये. फक्त काय म्हणलं काका तुम्ही, पान आणि फळं फक्त घेऊन जायचं. बाकी सगळं सामान रेडी आहे. कंदील पण आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर या, जर तुम्ही कडेगावमध्ये राहत असाल, जवळपास राहत असाल तर या काकांकडून खरेदी करू शकता. सगळं काय वन स्टॉप सोल्युशन आहे. नवनाथ रसवंती गृहचा बोर्ड आहे, पण खाली दुकान वेगळं आहे. मी पण हे झालो. चला आता जाऊया आपण पुढे. चला काका, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चला. ते का हे दत्तवा. आता आपण खाऊची पाने घेतलेली आहेत, उद्याच्या पूजेसाठी लागणार आहेत. तर आता चला जाऊया खाली. बाजार जर असला ना, म्हणजे काही कार्यक्रम असो कोणाचा काही, तर सगळा बाजार इथनं जातो. हे खूप जुनं दुकान आहे आणि आपल्या गावचा ट्रेडमार्क असल्यासारखं दुकान आहे. जर कोणाला काही सामान वगैरे घ्यायचं असले, खरेदी करायची असली, सगळ्यांच्या तोंडून एकच नाव येतं,
काय नाव लागा सलगर आहे ना, काय विसरलो नाव लागा, मीच विसरलो ना. थांब बघतो थांब. आता आठवलं मला सगळे. गेला का बोल. काय या ऋतूच्यामुळं आता परत यायला लागलंय. ह्याला आता इथली पाणीपुरी खायची आहे. आधी बघ टेस्ट तू घे. मी नाही टेस्ट करणार, तू खायची आता. मी का घेऊ. मला हायजीन नाही वाटत आहे. आय डोंट नो एनिथिंग. मगाशी मी दुकानाचं नाव विसरलेलो, मी बरोबर होतो. सगळ्याच्यातनं जातो आमच्या इकडे. हा हा तसा नाही आहे, म्हणजे गावाला मोस्टली आम्ही ट्राय करतच नाही. पण आता ब्लॉगिंग चालू केलं तर आता असं ट्राय एरर करायलाच लागणार. मोस्ट ऑफ पाणीपुरी इतर वेळेस मी जी खाल्ली त्या हिशोबाने माझं जरा हे झालेलं आहे की असे सॅटिस्फाईड नाही झालो मी, कारण मी मुंबईच्या पाणीपुरीशी डायरेक्ट कम्पॅरिझन करतो. तर आता आपण या दादांच्या हातची पाणीपुरी खाऊया आणि बघूया आपल्याला कसं वाटतं. बॅक कॅमेरा. डिसेंट आहे, प्रिटी डिसेंट आहे. पाणीपुरी खाल्लेली दादा, मी खरं सांगतोय, मी गावाला पाणीपुरी खाल्ल्या आणि मी मुंबईच्या पाणीपुरीशी कम्पॅरिझन करतो. पहिल्यांदा मी असा निराश झालेला नाही आहे. इथनं पुढं मी मम्मीला पण सांगेन की इकडे येत जा, सगळ्यांच्या पुढंच लागतं ना, सगळ्यांच्या पुढंच असतं ना, चालतं आहे. नेहमी मम्मी इकडून खात जा, चांगली आहे, चाल. तसं पाहिलं तर आम्ही पूर्ण बाजार संपत आल्यानंतर शॉपिंग करायला आलो आहे. शॉपिंग म्हणजे काय आहे की उद्या लक्ष्मीपूजन आहे, तर उद्याची तयारी सगळी त्याच्यासाठी. सत्यदीपच्या दुकानातली घ्यायची कोणाची तरी म्हटलं, जर लागलीच गरज हे तर. आहे आमचं कडेगाव, म्हणजे माझं सासर. मग तुझंच झालं की. हा मग तुझंच झालं की. हा पण तरी पण ना. हो का. आता आम्ही घेणार आहे अमूलचं आईस्क्रीम. पण बंद आहे ते. बंद आहे वे. राहू द्या, बंद नव्हतं असल्या आज कारणाने नशिबात आपलं आमच्या आईस्क्रीम आज खायला. नाही आहे. आता आपण आलेलो आहे सुपरस्टार रील स्टार धीरज गरुड यांचं इंस्टाग्राम अकाउंट आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. सगळ्यांनी जाऊन फॉलो करायचंच आहे, आणि केलं नाही तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. ब्लॉगर माहिती आहे ना, पण ब्लॉगिंग केलं. यो पण एक आहे ब्लॉगरची. आता सगळे स्टार आहेत. सगळे स्टार एका जाग्यावर. गरुड माझ्यात दुसरं युट्यूब उभा राहणार आहे असं वाटतंय. एकदम सगळं स्टार आहे. संसार चालू खरं तर आम्ही, तुम्ही बघू शकता, म्हणजे भावाचं स्वतःचं दुकान आहे, स्वतःच्या मालकीचं दुकान आहे, स्वतः चालवतो. पण मेहनत बघा, तुम्ही मेहनत बघू शकता, कष्ट आहे फक्त. हा स्पष्ट दिसतंय, कष्ट आहे ते स्पष्ट दिसतं. असं नाही की दुकान टाकले 4 माणसं हाताखाली ठेवले आणि खुर्चीत बसलाय. खुर्ची सोडून सगळ्यांना ड्रेस दाखवतोय. येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला त्यांना ड्रेस दाखवलेला आहे. जर मराठी माणसानं जर व्यवसाय करायचा आहे आणि आजच्या तरुण पिढीनं जर करायचं आहे, त्याचं वय माझ्यापेक्षाही लहान आहे. अजून याचं लग्न पण झालेलं नाही, वय पण झालेलं नाही लग्नाचं. अरे मी सांगतोय लग्नाचं वय झालं नाही, तू म्हणतोय पोरगी बघा. तरी भावानं व्यवसाय टाकलाय आणि त्यात राबतोय. मराठी पोरांना एवढं सांगणार आहे तरुणांना की जर कष्ट करा आणि धंदा टाकायचा म्हणाल, धंदा टाकतो, पापाकडे लय पैसा आहे नाही तर पडू नये पैसा म्हणून टाकला, हाताखाली 4 पोरं ठेवले, तसा धंदा होत नाही भाऊ. स्वतः कष्ट करायला लागतं.
स्वतः कष्ट करायला लागते, राबायला लागते तरच, मग नाहीतर नाही. मग काय झालं बस. तर भावाचा यूट्यूब चॅनल पण आहे, इंस्टाग्राम चॅनल पण आहे, सगळीकडे फॉलो करायचं आणि करायचंच आहे. आग्रह आहे माझा आणि हक्कानं सांगतोय तुम्हाला. हा ना. हे जे तुम्ही बघताय ना डेकोरेशन वगैरे, जे वर वगैरे सगळं जे काय फळ्या वगैरे लावून, म्हणजे जे काय तुम्ही बघू शकता सगळं, हे सगळं भावानं आणि भावाच्या जोडीदारांनी म्हणजे आपल्यासारख्या मित्रांनी भावाला साथ दिले. सगळा जुगाड करून भावाचं तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला जाऊ शकता, भावाचं सगळं बघू शकता. सगळं कुठनं जुगाड करून त्यानं सगळा उभा केला आहे आणि लॉन्चिंगच्या दिवशीच्या आधीची पण काय किस्से आहेत ते पण तुम्ही बघू शकता. चला आता भाऊ बिझी आहे, आपण आता निघूया, भाऊला विश्रांती देऊया आणि परत एकाच दिवशी निवांत वेळेत गप्पा मारायला येऊया. गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आता काय माहिती लॉक कधी पडते. सकाळचा म्हटला तर चांगलंच आहे. चालेल. चला चला. डेली करताय